नमस्कार. आज आपण आलो आहे गणपतीगडद लेणी पाहण्यासाठी. या लेणी येतात सोनावळे गावामध्ये, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. त्यापासून या लेणीपर्यंत येण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. पाठीमागे पाहू शकतो आपण गणेशजीचं मंदिर आहे व हे जे खांब आहे अप्रतिम असे कोरीव काम आपल्याला या खांबावर पाहायला भेटत आहे. सोनावळे गावाच्या थोडं पुढे आल्यानंतर आपण गाडी पार्किंग करून लेणीच्या दिशेने निघालो आहे. समोरच्या त्या ठिकाणी लेणी आहे. साधारण या ठिकाणापासून 1 ते 1.5 तासाची वेळ आपणाला लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी लागतो. वन खात्याचे गेट आहे. या गेटमधून आपल्याला आता सुरुवात करायची आहे. माहिती तर अशी व्यवस्थित देण्यात आली आहे. ढाकोबा पठारे, ढाकोबाचा त्याच्या बरोबर खाली या लेणी आहेत. यास ओढा पार करून जायचं आहे. पाणी आपल्याला प्यायला भेटून जाते, मध्ये काय प्रॉब्लेम नाही. या समोरच्या बाजूस लेणी आहेत. तिथं विरगळ पाहायला भेटते सुंदर. याच्या विरगळच्या चारी बाजूला कोरीव काम आहे. थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी कोरीव दगड हे असे पाहायला भेटतात व समोरच्या बाजूस एक इथं हे मंदिराचे अवशेष आहेत. बहुतेक त्या काळी या ठिकाणी मंदिर असावे. बघू अजून किती वेळ लागतोय. आपण हा दुसरा ओढा लागला, पहिला एक मागाशी लागला. या ठिकाणावरून लेणीचं दर्शन होईल. लेणी समोर पाहायला भेटत आहे. खूपच सुंदर, अप्रतिम. त्या ठिकाणी जायचे आपल्याला. सुंदर लेणी आहेत. चला माझ्यासोबत. ओढा पार करून या बाजूला जायचे आणि नंतर वरच्या बाजूस चढायचे. आपल्याला या ठिकाणी पाणी पिण्याची सोय आहे. या बाजूने जाऊन वर चढायचे आपल्याला. थोडा इथून आता खडा चढ आहे. शेवटच्या टप्प्यातील हा. आलोय जवळपास वरती आपण. साधारण या ठिकाणापर्यंत येण्यासाठी आपल्याला एक 35 मिनटं गेले. अजून पाहू किती वेळ लागतोय. तिकडे जाताना समोर रिबीन लावली आहे, त्यामुळे आपण योग्य मार्गाने जात आहोत. उघड नाही परंतु सावध घसार आहे. आलो लेणीपाशी. गाडी आपण समोर तिथं गेट आहे वन खात्याचे, त्या ठिकाणी गाडी पार्किंग करून या पूर्ण अशा जंगलातून आपण वर येत आहे आता. आणि समोर पाहिलं तर आपली लेणी. समोर या ठिकाणावरून जरा आता सावध जायचे. खाली उतरायचं आणि परत वर पुढे चढायचे. सावध यायचं. इथून खाली दरी. आता पहिल्या लेणीपाशी पोचून गेलो. ही पहिली लेणी.
इथं धबधबा असतो. समोर हा कडा असल्यामुळे तिकडून आपल्याला त्या झाडापासून यावं लागतं. एक लेणी वरती पहा खूप नेते ह्याच्या पाण्याचं टाका एक छोटी गोवा. इथे एक रूम आहे. मुख्य मंदिर जे आहे ते पाहू आता. एक रूम आहे. आता मुख्य लेणी जी आहे ती पाहण्यासाठी आपण जाऊ. मुख्य लेणीमध्ये पोहोचून गेलो. सुंदर असं कोरीव काम आहे. हनुमानराया या ठिकाणी छोट्या गणेशजी, त्यानंतर अजून एक गणेशजीची मूर्ती व या एक बाजूला अशा इथं मूर्ती पाहायला भेटतात. सुंदर असं हे लेणी समूह आहे. बाहेरचा परिसर लेणीच्या मागील भागात ठिकाणी मोकळी जागा आहे. पाण्याचा टाका सोबत इथं मंदिर माहिती आहे तसं द्या. आता या बाजूला आलो तर आपल्याला एक रूम आहे. एक रूम पाहिजे भेटतो या बाजूला. मोठा रूम आहे हा सुद्धा. लेणीमध्ये हे असं इथं पाहायला भेटते. या बाजूला हे कासव आणि आरती चौकट.
आत एक रूम आहे अजून, ठिकाणी रूम आहे. या ठिकाणी गणेशजीची मूर्ती पाहायला भेटत आहे. हनुमानजीची एक आहे, ही एक आहे, ही गणेशजीचीच आहे आणि ही एक. अशा या ठिकाणी लेणीमध्ये मूर्ती पाहायला भेटतात गणेशजीच्या. पाठीमागे एक रूम आहे आणि दोन्ही बाजूला 2 रूम आहेत सुंदर असे. या ठिकाणी हे दगड काय आहेत हे आणि अजून पाण्यासाठी लेणी आहेत. ही एक लेणी आहे, सुंदर असा रूम आहे. हा बापरे, बराच मोठा रूम आहे. खाली जाऊन पाहू आपण. त्याच्या या बाजूला आलो तर इथे एक रूम आहे. हो, थोडं या बाजूला काळजीपूर्वक यायचं आहे. हा एक रूम आहे. इथून थोडंसं खूप काळजीपूर्वक या बाजूला आला, नाहीतर नाही आला तरी चालेल, कारण थोडी रिस्क आहे इकडं या बाजूला. आणि एक इथं शेवटच्या भागातील संपूर्ण लेणी या ठिकाणावरून पाहायला भेटतात. नाणेघाट समोर पाहायला भेटतो तो. ह्या रूममध्ये लोक राहतात. गणपतीगड लेणी पाहायला भेटत आहेत. अप्रतिम लेण्या आहेत, जरूर केल्या पाहिजेत या लेण्या सर्वांनी. आणि या बाजूला पाहिजे तर गंधाड जंगल पाहिजे, ते सोनवळे गाव तिथं समोर तलाव, तो तलाव आणि त्याच्या पाठीमागं सोनवळे गाव आणि आपल्या लेण्या. मुरबाड तालुक्यामध्ये असणाऱ्या ह्या सुंदर लेण्या आहेत. खूपच एक थरारक अनुभव देऊन जाणाऱ्या लेण्या आहेत. जरूर केल्या पाहिजेत ह्या लेण्या, भारी आहेत, आवडल्या. आणि याच्या पुढं नाही, ही शेवटचं लेणं आहे. इथं आपण ज्याच्यात उभा आहे ती शेवटचं लेणं आहे. असे तर होल्स पाहायला पडतात. या पुढचा जरा भाग
सावध गेलं नाही तरी चालेल, थोडंसं अवघड आहे आणि खाली दरी आहे, त्याच्यामुळं सावधगिरीने एक थोडीशी छोटी रूम आहे. आपण आता आलो, खूप मोठा रूम आहे हा सुद्धा. गणपती गडद लेणी. लेण्यामध्ये असणारे हे सुंदर असं त्या नक्षीकाम आहे. या खांबावर चारी बाजून या खांबावर असं नक्षीकाम कोरलेलं पाहायला भेटतं आपल्याला. काही बाजूला आहे व या बाजूला आल्यानंतर आपल्याला सुंदर असे नक्षीकाम पाहायला भेटते. प्राचीन पटखेळ दिसत आहे. याशी इथं फुलसुद्धा भरपूर पाहायला भेटत आहेत. हे पाहू शकते अशी त्याही बाजूला आहे. सुंदर अशी रूम आहे. आता लेणी आपण उतरण्यास सुरुवात करू. या ठिकाणापासून आपल्याला खूप काळजीपूर्वक जायचं आहे. या बाजूला बिलकुल जायचं नाही आपल्याला. इथं पूर्ण दरी आणि शेवाळ आहे, घसारा आहे. या वरच्या बाजूने आपल्याला जायचं आहे. हा रूम पाहू त्याच्या अगोदर. हा असा रूम आहे आणि इथून वर चढून जायचं आहे. खालच्या बाजूला बिलकुल जायचं नाही. टाक्याला पॅक करण्यासाठी पूर्ण आपणाला दिसतं इथं. हे होल्स पहिला दिसतात, ह्या बाजूला आहे तसेच होल्स. आपल्या ठाणे जिल्ह्यातील या महत्त्वपूर्ण लेण्या आहेत. गणपती गडद सुंदर लेणी आहेत. या पायथ्यापासून येण्यासाठी 50 मिनटं किंवा 1 तास धरून चला. आम्ही न थांबता 50 मिनटामध्ये पोचून गेलो व लेणी पाहण्यासाठी अर्धा तास व लेणी पाहून परत आता खाली उतरत आहे. बघू किती वेळ लागतो आता खाली उतरण्यासाठी. या ठिकाणी हा रूम सुरुवातीला आत आल्यानंतर हे 4 रूम पाहायला भेटत आहेत. खाली प्राचीन पटखेळ आहे. अशा ठिकाणी 4 व
या ठिकाणी अशी पॅक असावं इथं. शिलालेख मात्र कुठंही नाही संपूर्ण लेण्यामध्ये. संपूर्ण लेणी पाहिली आपण. गणपतीगड लेणी संपूर्ण पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करता येईल. 5:15 वाजलेले, साधारण 6 वाजेपर्यंत आपण पायथ्याला पोहोचलो पाहिजे. तर चला सुरुवात करू खाली उतरण्यास. शेवटचा टप्पा जो खडा चढणीचा आहे तो आपण आता बऱ्यापैकी खाली उतरून आलो आहे. थोडंसं काळजीपूर्वक उतरत आहे. पाहू शकतोय समोर लेणी. गडद लेणी पाहून आपण आता बऱ्यापैकी खाली उतरून आलो आहे. जो अवघड टप्पा आहे पॅच, तो अवघड टप्पा पूर्ण उतरलोय खाली. आणि जो पहिला ओढा आहे शेवटच्या टप्प्यातील तो पार करून आपण पुढे जात आहे. वन खात्याच्या गेटपर्यंत आपण पोचून गेलो. बरोबर 6 वाजत आले आणि आपला ट्रेक पूर्ण झाला. त्या ठिकाणी लेणी आहेत. 3:40ला चालू केला होता ट्रेक. 6 वाजायला आता 1 मिनिट बाकी आहे. ही पाण्याची टाकी आहे गावाच्या बाहेर आल्यानंतर. या ठिकाणापासून आपला ट्रेक चालू होतो.